नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि पिकअप 1934च्या एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर मित्रांनो, आपण राजस्थानी ढाबा चेन्नई येथे थांबलेलो आहे शुक्रवारी दुपारी आपण आलो होतो आणि तेव्हापासून आजचा शनिवार, रविवार आणि आज आहे सोमवार। तर आज आहे रक्षाबंधन। तर सर्व बहिणींना आज रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा, कारण मी आहे चेन्नईमध्ये, त्यामुळे सॉरी या वेळेस पण। तर भरपूर मोठी अशी पार्किंग आहे आणि भरपूर अशा गाड्या आहेत। तर सगळ्या ट्रान्सपोर्टची ह्या लगातार सुट्ट्या असल्यामुळे कंडिशन थोडी बिकट आहे, कारण गाड्या लवकर भरत नाहीत। तर बघे पार्किंगची सुविधा चांगली आहे, आंघोळीची वगैरे सोय आहे, हॉटेल आहे, परत पार्किंग आहे थोडं। आणि आपल्या इकडल्या गाड्या भरपूर सापडतील इकडे, MH 14, 12, कारण खूप मोठं पार्किंग आहे। तर मित्रांनो, फायनली आपल्याला बुकिंग झालेलं आहे कन्फर्म। आपण आहे चेन्नईमध्ये, 16 तारखेला आपण चेन्नईमध्ये आलो होतो। आजची आहे 20 तारीख मंगळवार आणि बुकिंग भेटलेलं आहे आपल्याला केरळचं पलक्कडचं। तर 550 किलोमीटरचा प्रवास आहे आणि ह्या प्रवासामध्ये मित्रांनो टोटली आपला नवीन रूट असणार आहे, कारण कोयंबतूर पर्यंत आपण या रोडने जाणार आहे तामिळनाडूमधून आणि तिथून पुढे पलक्कडला। भरपूर मोठी मस्त अशी ही नवीन सिरीज होती, तर तुम्हालाही बघायला आवडत असेल। आणि आपल्या गाडीमध्ये फक्त 100 किलो मटेरियल आहे, जे तुम्ही आता पाहिलं असेल। 3च बॉक्स आहेत, तर एवढंच मटेरियल घेऊन जायचं आहे आपल्याला। आणि हे बुकिंग आपल्याला भेटलेलं आहे मँगलोरचे ट्रान्सपोर्टर ओलाल ट्रान्सपोर्ट यांच्याकडून। तर चला मित्रांनो, ही जर्नी सुरू करूया। पहिलं चेन्नईच्या बाहेर पडूया, कारण भरपूर असं गरम होत आहे, चेहऱ्यावरती तुम्हाला जाणवत असेल, घाम झालेला आहे। तर चेन्नई सिटीमध्ये टेम्परेचर वाढत आहे, तर बघूया ह्या जर्नीमध्ये आपल्याला काय काय बघायला भेटतंय। तर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा, म्हणजे पूर्ण सिरीज तुम्हाला बघायला भेटेल आणि नवीन नवीन गोष्टी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये शिकायला नक्कीच भेटेल। जस्ट मित्रांनो, महिंद्रा सिटी क्रॉस केली आपण, आणि लास्ट टाइम जे आपण चेन्नईची सिरीज केली होती त्यावेळेस महिंद्रा सिटीमध्ये आपण आलो होतो, तिथंच गाडी खाली गेली होती आणि तिथूनच भरली होती। तर फायनली आज आपण चेन्नईला परत एकदा बाय बाय करून निघालोय। कोयंबतूर मार्गे, सेलम मार्गे आपल्या ड्रॉप लोकेशनला। मित्रांनो, आपल्या इकडे निघते ती साईबाबांची पालखी आणि यांच्या इकडे निघते येशू ख्रिस्तांची पालखी। ॲक्च्युली मला ते पूर्ण डिटेल्स माहीत नाही आहे, बट बघू शकताय म्हणजे बरेचसे लोक असे पायवारीला चालल्यासारखे, नाही का, पालखीला चालल्यासारखे बरेचसे लोक आपलं सामान किंवा मग क्रॉस असा वरती बांधलेला असतो गाडीवरती आणि फोटो वगैरे असतो। तर ते बऱ्याच ठिकाणी बघायला भेटतं। आणि इथं रस्त्याचं काम चालू असल्यामुळे भरपूर असं ट्रॅफिक जाम झालंय, बघू शकताय। म्हणजे तिकडल्या 2 लेन फुल आहेत आणि ही लेन सुद्धा एक मध्ये ॲड झालेली आहे। आणि लेफ्ट साईडलाच बघू शकताय, म्हणजे हे जे चाललेत तर हे पालखी बरोबर चाललेले आहेत। कोणत्या देवाचं असेल त्यांचं काय ते आपल्याला एक्झॅक्ट माहीत नाही, बट जी पालखीची परंपरा असते ती इकडं पण आहे पायवारीची। तर इथून मित्रांनो फक्त 38 किलोमीटर पॉंडिचेरी आहे, तिरची सरळ, आणि आपल्याला जायचं आहे सरळ। तर हा पॉंडिचेरीचा एक्झिट आहे, म्हणजे ऑलमोस्ट आपण 150 किलोमीटर क्रॉस केलाय निघाल्यापासून आणि अजूनही 419 किलोमीटरचा प्रवास आपला बाकी आहे। तर संध्याकाळचे 5:30 वाजायला आले, 4:15 झाले, अजूनही बराचसा प्रवास बाकी। रस्ता खूप छान आहे, बघू शकताय, मस्त असा प्लेन रोड आहे। आणि ह्या रोडवरती आपल्याला आतापर्यंत 2च टोल लागले, जे की 70 रुपयाचे होते। तर हा पॉंडिचेरीचा रोड आहे, इकडे जाताना पॉंडिचेरी लागते आणि आपण अजूनही तामिळनाडू फिरतोय पूर्ण।
लुंड्रू पेठ. तर हा आपल्या प्रवासातला तिसरा टोल नाका आहे आणि याची किंमत आहे 105 रुपये. बाकी पहिले दोन आपल्याला 70 रुपयाचे टोल लागले होते. तर हा 105चा आहे तिसरा टोल. लगेच रीड. कितना? 60 रुपये किलोचे केळं घेतलेत मित्रांनो, इलायची केळं. आणि 30 रुपयाला एक सफरचंद. सफरचंद नाही घेतलं, फक्त बनानाच घेतले, इलायची बनाना. डिझेल टँक आलाय रिझर्व वरती. पहिलं डिझेल भरून घेऊ. आणि 92 रुपये 99 पैसे म्हणजे 94 रुपये ऑलमोस्ट इथं डिझेलचा रेट आहे. तर 3000 रुपयाचं डिझेल भरतात म्हणजे ऑलमोस्ट आपली टाकी फुल होऊ शकते. 32 लिटर ऑलमोस्ट आपल्या गाडीमध्ये डिझेल भरलंय. चला पेमेंट करू. जस्ट 3000 रुपयाचं डिझेल भरून मित्रांनो पुढे निघालोय. थोडंच पाणी घेतलं कारण त्या पाण्याला बिलकुल चव नव्हती. एवढं क्षार तोंडात घेतल्या पाणी लक्षात आलं की हे पाणी आपल्याला पिण्याजोग्य नाही आहे. म्हणून परत त्या बाटल्या फक्त तोंड धुवायला कामाला येते ना. आपल्याला मध्ये जर वाटलंच तो झोप येते तर त्या कामाला येऊ शकते ते पाणी. बाकी पिण्यायोग्य पाणी नव्हतं म्हणून थांबलो नाही. आणि मस्त असे छोटे छोटे बर्ड्स होते, त्यानंतर ससे होते, ते तुम्ही आता पाहिले असतील. चला पुढे जाऊया. अजूनही 350 किलोमीटरचा आपला प्रवास बाकी. वाजले आहेत 7:30. रस्ता खूप छान आहे त्यामुळे प्रवासात असं थकल्यासारखं वाटत नाहीये. आणि हलका हलकासा पाऊस सुरू झालाय त्यामुळे प्रवासालाही थोडी गारवा. म्हणजे जो काही दिवसभर एवढं गरमीने डिहायड्रेशन सारखं झालं होतं अक्षरशः खतरनाक. असं म्हणजे काय त्रास होतो या गरमीत, बापरे अवघड होतं. तर चला आता झालंय थोडं थंड आणि त्यात हलका हलकाचा पाऊस. करूया आपला प्रवास. तर झालंय आपलं जेवण आणि आपली 19 बघू शकताय. ही कोणती गाडी आहे ओळखू शकताय का? बोलेरो पिकअप. ही ओव्हर साईज म्हणायची की किती ओव्हर साईज आहे बघा. आता पूर्ण जवळून आणली आहे बघा. आहे का पिकअपची साईज किती आहे? तिच्यावरती लोड बघा. पूर्ण वरतून खालून साईडने महिंद्रा की पॉवर. एक नंबर. आणि हे आपली महिंद्राची पॉवर. हिच्यामध्ये 100 किलो माल आहे. आपल्या गाडीमध्ये फक्त 100 किलो माल. तर जस्ट मित्रांनो जेवण उरकलंय. फक्त 80 रुपये घेतले. 3 रोट्या म्हणजे 3 चपात्या आणि 1 भाजी 1 चटणी. तर त्याचे फक्त 80 रुपये जेवणाचं आपलं बिल आलेलं आहे. जेवण ठीकठाक होतं. आणि दिवसभरामध्ये आज जर पाहिलं तर जेवणच गेलं नाही कारण एवढं गरम व्हायचं आणि अशी चिडचिड व्हायची. चिडचिड त्या गरमीमुळं. तर फक्त ज्यूस फळं आणि 1-2 लिटर तरी पाणी पिलं असं. तरी ती गरमी काय आतमधून असं जाणवायची नाही का, डिहायड्रेशन सारखं. तर फायनली आता जेवण झालंय. तर आता तुम्हाला एक्झॅक्ट बघायला भेटेल यांच्यामध्ये मटेरियल. वजन नसणार आहे याला पण साईज भरपूर मोठी आहे. म्हणजे कमीत कमी माग 5 फूट बाहेर निघालंय आणि पुढं 5-6 फूट पुढं निघालंय. म्हणजे मध्ये 8 फूटची लाईन. तर आता अंदाज बांधू शकताय. बघा हिला आहे का बोनटच्या पुढे म्हणजे
कमीत कमी असेल हे 20 फूट मटेरियल लांब. पण बांधण्याची जी कला आहे ती खूप छान आहे. म्हणजे ते प्रॉपर बांधलंय, टॅग केलेलं आहे, त्यामुळं पडण्याचे काही चान्सेस नाही आहे. अरे बापरे, परत पाऊस सुरू झालाय मित्रांनो. इकडला पाऊस म्हणजे थोडा नाटकीच आहे. आला तर असा 5 मिनिटात बदाबद पाऊस पडतो आणि परत गायब होऊन जातो. एरिया वाईज पडतोय असा. आता बघा किती मुसळधार पाऊस तिथे पडत होता, इकडे झाला कमी आहे का. आणि आपण पोहोचलोय सेलमला. बट सेलम मध्ये चालू आहे थोडा थोडा पाऊस, बघू शकताय, दिसत असेल. आणि ही राईट साईडला आपल्या सेलम सिटी आहे. बट आता काय दिसणार नाही. तर अजूनही 205 किलोमीटर आपलं ड्रॉप लोकेशन आहे. सर्कल आहे, इथून स्ट्रेट गेलं तर बँगलोर. आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट कोयंबतूरसाठी. बँगलोर सरळ ओके. आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट. आणि ही सेलम सिटी आहे. चलो आपण घेतलाय लेफ्ट. मित्रांनो, ह्या डोंगरावरती मंदिर आहे आणि भरपूर अशा पिंडी आहेत सेलमच्या. ऍक्च्युली ते रात्रीच असल्यामुळे दिसणार नाही. तर येताना आपण नक्कीच लक्षात ठेवू की कसल्या पिंड्या, म्हणजे कोणतं मंदिर आहे ते. तर चला सेलम सिटी सोडून पुढे निघालोय. 3 ते 4 तासाचं आपलं रनिंग बाकी आहे. म्हणजे 3 ते 4 तास आपल्याला लागू शकतात ह्या प्रवासामध्ये. पण इकडल्या साईडला जेव्हा आपण सेलमच्या अलीकडे होतो त्यावेळेस रस्त्यावरती बऱ्याच ठिकाणी पाणी साचलं होतं. त्यामुळं गाडी चालवणं थोडं अवघड होत होतं, कारण पाणी आणि समोरची विजिबिलिटी एकदम कमी होत होती. त्यामुळे थोडी सावकाश आणते. आता इथून पुढचा जो रोड आहे तो खूप छान आहे आणि रस्त्यावरती पाणी वगैरे साचलेलं नाही किंवा पाऊस पण झालेला नाही. तर आपल्या इथून थोडा आपला डिस्टन्स लवकरात लवकर उरकता येईल तर ते उरकण्याचा प्रयत्न करू. आणि या मित्रांनो चहा प्यायला. रात्रीचा 1:15 वाजलाय. थोडा इराणी टाईपचा चहा लागतो पण टेस्टला खूप भारी आहे. बॅरिगेटिंग स्कूल झोन गो स्लो. थांबलंच पाहिजे. अशा बॅरिगेटिंगला काय ऑप्शनच नाही ठेवलं पाहिजे. नाहीतर उगाच एखादा झेंडा लावून द्यायचा आणि थांबा आणि गाला इकडं गाला तिकडं. आपल्याकडे तसं भरपूर दिसतंय पण इकडं नाही आहे. इकडे व्यवस्थित बॅरिगेटिंग आहे. सिग्नल लाईट चालू आहेत. रात्रीचे भरपूर अशा पंपांवरती पार्किंग आहे. कारण हा कर्नाटकमधून जेव्हा आपण कोचीनला जातो तर केरळमध्ये जाण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे, भरपूर मोठा. तर या रोडने जास्त ट्रॅफिक म्हणजे वर्दळ ह्या रोडला जास्त असते दिवसा. तर आपल्याला लागलेला आहे चेकपोस्ट तामिळनाडूचा. म्हणजे हा तामिळनाडूमध्ये एंट्री केल्याचा चेकपोस्ट आहे. आता आपण तामिळनाडू एक्झिट करतोय. तर गाडी काही थांबवली नाही कारण तामिळनाडू एक्झिट आहे. आणि जेव्हा आपण केरळ एंट्री करू त्यावेळेस आपल्याला परत चेकपोस्टवरती टीपी वगैरे दाखवायला लागू शकतो. ही केरळचीच बॉर्डर आहे. साहेब पुढे उभे आहेत. तर मित्रांनो बॉर्डरवरती अडवलं होतं. काय मटेरियल एवढं विचारलंय फक्त. निघालोय मित्रांनो पुढे आपण. RTO चेकपोस्ट वरतून पण डबल RTO चेकपोस्ट आहेत. हे आहे रिसर्च सेंटर.
फ्लूइड कंट्रोल रिसर्च इन्स्टिट्यूट. ओके, येस, हेच आहे आपलं लोकेशन. याची पार्किंग शोधावी लागणार आहे. फ्लूइड कंट्रोल रिसर्च सेंटर, पलक्कड. हे होतं आपलं डेस्टिनेशन. 550 किलोमीटरचं अंतर होतं आणि ते की आपण 13 ते 14 तासामध्ये कव्हर केलंय. तर खूप छान अशी जर्नी झाली आहे. आता मस्तपैकी आराम करू आणि सकाळी गाडी खाली करताना भेटूया. तर तुर्तास सर्वांना गुड नाईट. द नेक्स्ट मॉर्निंग. गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. सकाळचे वाजलेत 9 आणि आपण आहे FCRI मध्ये. तर हे फ्लूइड कंट्रोल रिसर्च इन्स्टिट्यूट आहे आणि आपण रात्री 4 वाजताच पोहोचलो होतो. तर मस्तपैकी 4 ते 5 तास आपल्या झोप झालेली आहे. सकाळी फ्रेश झालो, चहा वगैरे पिऊन आलो. बट आंघोळीला काय अजून ऑप्शन भेटला नाही, ते बघू आपण नंतर आंघोळीचं कसं काय होतंय. तर इथं गाडी खाली व्हायला अजूनही टाइम आहे. दिवस बऱ्यापैकी इथं जाऊ शकतो, त्यामुळं आतमध्ये मोबाईल पण अलाउड नाही आहे. तर गाडी खाली करून घेऊ, त्या अगोदर ट्रिपचा एकदा हिशोब घेऊ. तर 3000 रुपयाचं आपण डिझेल भरलं होतं. 800 रुपये आपल्याला टोल खर्च आला आणि 200 रुपयाची एंट्री लागली. तर 200 रुपयाची एंट्री हे त्यांना खायचं असेल तर ते कोणत्याही मार्गे खातात, एवढंच बोलूया आणि हा विषय सोडून देऊया, कारण जास्त डिस्कस करून काही उपयोग नाही आहे. तर टोटली 4000 रुपये आपला खर्च आला आहे. 5500 रुपये आपले शिल्लक राहिले. 9:30चं बुकिंग होतं. तर चांगला रिपोर्ट झाला आहे आणि इथून आता आपल्याला नेक्स्ट जे काही भेटेल ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. त्याआधी कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि इथून जो नेक्स्ट ब्लॉग सुरू होणार तर तुम्हाला पाहायला नक्कीच आवडेल, कारण ते असणार आहे नवीन जर्नी, काय असणार आहे, कुठं जायचं आहे, कसं असणार आहे ते तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल. तर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा. तुर्तास हा ब्लॉग इथेच थांबूया. कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि जय शिवराय.